महाविकास आघाडीच्या उमेदवार अर्चना पिता श्रीराम भिसे यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या वतीने आज हिंगोली शहरातून रॅली काढली आहे। रॅलीमध्ये मोठ्या संख्येने जे आहेत ते महाविकास आघाडीतील पदाधिकारी त्याचबरोबर कार्यकर्ते उपस्थित झाले आहे। स्वतः हिंगोली लोकसभेचे खासदारही या रॅलीमध्ये उपस्थित आहेत। आज महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आलेली आहे। आज हिंगोलीमध्ये आज आम्ही सुरुवात केलेली आहे आणि हिंगोलीकरांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे। 100% मशाल इथे पेटणार म्हणजे पेटणार। बरं, महाविकास आघाडीचे संपूर्ण नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। नेमक्यात तुम्ही मशाल पेटणार आहेत म्हणजे मशाल पेटण्याचा तुम्हाला आत्मविश्वास कसा? लोक यांच्या दहशतीला यांच्या काळ्या धंद्याला कंटाळलेले आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही एक सक्षम माणूस आपल्या हिंगोली शहरासाठी आणि या नगरपालिकेसाठी दिलेला आहे माननीय विनायकरावजी भिसेच्या स्वरूपामध्ये। त्यामुळं लोकांचा प्रतिसाद त्या काळ्या धंद्याला जर आळा घालायचा असेल तर यांच्या दहशतीला जर आळा घालायचा असेल तर मशालला आज कुठल्याही परिस्थितीत निवडून द्यावं लागेल हीच भावना जनतेमध्ये आहे। खरं तर भाजप आणि शिवसेनेमध्ये जे आहे ते धुसफूस सुरू आहे। एकमेकाचे उमेदवार पळवल्याचा आरोप होतो। भाजपचा उमेदवार शिवसेनेने पळवल्याचा आरोप होतोय। आपण जर बघितलं तर संबंध महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे। हे सगळीकडे कुरघोड्याचं राजकारण चाललेलं आहे। त्यामुळं हे मी याच्यावर वेगळं भाष्य करणं काही वावगं ठरणार नाही। सगळ्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे। एकूण एकाच्या विरोधामध्ये देऊन भाजपला कसं सहकार्य करता येईल हे सगळीकडे चालू आहे। बरं, खरं तर मग आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। विरोधकांना काय इशारा आहे या शक्ती प्रदर्शनातून? आम्ही खरं तर म्हणजे शक्ती प्रदर्शन नाही, हे सहज काल रात्रीला आम्ही विचार केला आणि आज आम्ही रॅली करतोय। हे खरं तर आम्ही काही नियोजन करून जर रॅली केली असती तर याच्यापेक्षा 10 पटीनं आपल्याकडे लोक दिसले असते। लोक खऱ्या अर्थाने या लोकांना कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला प्रतिसाद चांगला मिळतोय। खरं तर हे महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत अर्चना भिसे यांचे बंधू आहेत आपल्यासोबत। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत। मोठ्या प्रमाणात प्रचंड रॅली काढलेली आहे। हे जनलोकांची भावना आहे, कारण की हिंगोली शहरामध्ये लोक अवैध धंद्याला कंटाळलेत, त्यानंतर दादागिरीला कंटाळले आणि विकास तर मुळीच नाही या शहरामध्ये। पाण्याचा प्रश्न आहे, आणखीन बरेच प्रश्न आहेत, तर त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत। भाजपच्या 2 उमेदवारांना काल मागे घेतलेले आहेत, फॉर्म ऐनवेळेवरती भाजपची फजिती केलेली आहे त्या उमेदवारांनी। नाही, भारतीय जनता पार्टी आणि ते शिंदे गट हे आपसातच भांडण करत आहेत। हे एकूणमेकाच्या कुरघोडीसाठी हे अशी जे भाजपच्या उमेदवारांनी माघार घेतली ही आपसातली कुरघोडी आहे। महाविकास आघाडीला फायदा होईल का याचा? महाविकास आघाडी तर नंबर 1लाच आहे आणि 100% महाविकास आघाडी निवडून येणार आहे। आमचा दोघांचा काही जरी असलं तर महाविकास आघाडी आमची 100% निवडून येणार। आजच्या शक्ती प्रदर्शनातून काही इशारा आहे का विरोधकांना? नाही, शक्ती प्रदर्शन म्हणता येणार नाहीये, कारण की लोकांनी स्वतःहून आले लोक आहेत आणि स्वतःची लोकांनी भावना व्यक्त केलेली आहे। निश्चितच हे लोक या महाविकास आघाडी विजय करतील आणि भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला घरी बसवतील। भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेनेला जनता जी आहे ते हिंगोलीची घरी बसवत आणि महाविकास आघाडीला हिंगोली नगर परिषदेमध्ये विजय करणार असल्याची प्रतिक्रिया ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।